बातमी लाडकी बहिणीची आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने जळगावमध्ये महिला आक्रमक झालेल्या आहेत। शेकडो महिला जळगावच्या महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रामध्ये घुसलेल्या आहेत। लवकरात लवकर योजनेचे पैसे द्यायची मागणी महिलांनी केली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 10 लाखांपेक्षा अधिक महिला लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत। मात्र केवायसी केल्यावर सुद्धा 1 लाखापेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये पैसेच जमा झालेले नाहीत। तेव्हा या सगळ्या संतप्त महिलांनी केवायसी करताना झालेल्या चुकांमुळे अडचण निर्माण झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। सर आम्हाला सांगितलं आहे की ते अंगणवाडी मॅडमने की तुम्ही जळगावून जाऊन सही सिक्का आणा या फॉर्मवर। केवायसी तुमची झाली नाही झाली बरोबर, पण इथं आल्यावर आमचे फॉर्म काही जमा करता नाही आहे आणि आणखीन आम्हाला 2 महिन्याचे पैसे अजून आले नाही आहे, तर आम्ही कुठं जावं? आम्ही घुसावून आलेले आहे। आमचे 2 महिन्याचे पैसे आल्यामुळे आम्ही केवायसी चुकल्यामुळे सांगितलं आहे, त्यामुळे आम्ही इथं आलेले आहे। फॉर्म भरायचा अर्जासाठी सांगितलं होतं आम्हाला, पण इथं फॉर्म घेता नाही आहे। अगोदर सांगितलं होतं की इथं फॉर्म घ्यायचे म्हणून, मंगळवारपर्यंत तारीख दिलेली आहे की मंगळवारपर्यंत घेतील म्हणून। आता नाही सांगता येत, ते मंगळवार पण बंद आहे म्हणता। आता म्हणता अंगणवाडी सेविका ते घेणार आहे तुमचे। तालुका भुसावळ कंडाळून आले आमचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेच नाही। आम्हाला केवायसी करून सुद्धा पैसे आलेले नाही आणि यांनी इथं 4 वेळापासून आम्ही इथं आलेलो आहे आंदोलन करायला, परंतु ना आमचे फॉर्म त्यांनी घेतलेच नाही आणि फॉर्म भरले नाही। ते म्हणतात की आशा वर्कर येते तुमच्या घरी फॉर्म भरायला, आणि ते जर नाही आले सर तर आम्ही काय करायचं? त्यांना GR पाठवायला पाहिजे त्यांनी। मग ते असे म्हणतात की आम्हाला GR पाठवा तुम्ही अंगणवाडी सेविकांना। झालेलं काय आहे की 31 डिसेंबरपर्यंत शासनानं केवायसी करायला मुदत दिलेली होती। त्यामध्ये नंतर लक्षात आलं की केवायसी करताना काही लाडक्या बहिणींच्या चुका झालेल्या आहेत आणि ती चुका झालेल्याची जवळपास 1,08,000 लाडक्या बहिणींची यादी आम्हाला शुक्रवारी संध्याकाळी प्राप्त झालेली आहे आणि आम्ही शनिवार रविवार दोन्ही दिवस ऑफिसला बसून त्या याद्या तालुकानिहाय केलेल्या आहेत आणि प्रत्येक तालुक्याला बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे त्या याद्या पोचलेल्या आहेत। आता त्या गावातल्या अंगणवाडी सेविकेनं खात्री करून आणि पात्र अपात्रता रिपोर्ट आमच्या कार्यालयाला द्यायचा आहे।